नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी खूप साधी आहे आणि त्या रेसिपीमध्ये काहीच नाही. तुम्हाला मी बेळगावची एक रेसिपी दाखवली होती, अलिपाक पोहे. तर ते कच्चे पोहेच असतात. तर विदर्भातही वणी नावाचं एक खेडं होतं, ज्या खेड्यात माझ्या मावशीकडे मी लहानपणी गेले होते आणि तिथे काकडीचे पोहे खाल्ले जात. तर हे काकडीचे पोहे काय आहेत याचं आपण साहित्य आणि रेसिपी पाहूया. उन्हाळ्यामध्ये हे जास्त खाल्लं जायचं कारण सातूचं पीठ थंड असतं, पौष्टिक असतं आणि तेव्हा काही असं टी व्ही वगैरे नव्हतं. मग आमराईत किंवा देवळात थंडगार ठिकाणी आम्ही दिवसभर खेळत असो, कारण कूलर वगैरेचे पण प्रकार नव्हते. घरामध्ये थंड पाण्याचे पडदे लावायचे आणि मुलं दुपारचे झोपायचे, संध्याकाळी मग असंच खेळायचं. तर संध्याकाळच्या या मुलांच्या नाश्त्यासाठी हा जो प्रकार आहे हा मी तुम्हाला दाखवते. चला आपण स्वयंपाकघरात जाऊन साहित्य पाहूया. तर काकडीचे पोहे करण्यासाठी हे पातळ पोहे, याला काहीच करायचं नाही, हे असेच घ्यायचे आणि हे थोडे मुरमुरे. कारण आमच्या लहानपणी खाण्यासारखा तोच एक पदार्थ होता, काहीच मिळत नव्हतं बाहेर किंवा बाहेरून आणण्याची श्रीमंत असो की गरीब असो कोणी बाहेरून विकत घेत नसे. तर हे काकडीच्या पोह्यांमध्ये हे सातूचं पीठ मी घेतलं आहे. हे सातूचं पीठ घातलं जायचं. थोडेसे टोमॅटो, हे लाल मिरचीचं तिखट, हे थोडंसं डाळवं, हे मीठ, ही साखर, शेंगदाणे आणि हे थोडेसे डाळिंबाचे दाणे हे मी घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काकडीचे पोहे असल्यामुळे ही बारीक चिरलेली काकडी, हा कांदा आणि ही कोथिंबीर आणि थोडंसं छानपैकी आंबट चिंबट लागावं किंवा तिखट लागावं म्हणून त्यामध्ये हे लोणच्याच्या फोडी टाकल्या जातात. कोणतंही लोणचं, माझ्याकडे हे आंब्याचं रेडीमेड लोणचं आहे, हे मी आज टाकणार आहे. तर मग आपण आता आपलं हे करून घेऊ. काकडीचे पोहे म्हटल्यानंतर ही थोडी काकडी मी यामध्ये घेत आहे. काकडीला पाणी सुटतं हे तुम्हाला माहीत आहे, कांद्याला पाणी सुटतं हे माहीत आहे. हा थोडासा कांदा. खूप साधी रेसिपी आहे, काहीच करायचं नाही, नुसतं कालवायचं. आता याच्यामध्ये तुम्ही, आणि हा थोडासा टमाटो, हे मी एवढं सगळं यात घातलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्यामध्ये हे मीठ घालून घेणार आहोत. मीठ आणि ही थोडी साखर. त्यानंतर यामध्ये थोडंसं हे लाल तिखट आणि मी आता हे थोडंसं कैरीचं जे लोणचं आहे ते मी यात टाकते आणि हे थोडं तेल पण याच्यावर कच्चं तेल वरतून टाकतात. तर मी हे कच्चं तेल थोडंसं घेतलेलं आहे. आता हे जे सगळं साहित्य आहे ना, थोडंसं तेल मी नंतर टाकेन, हे आधी आपण असं मिक्स करून घेऊ. आता बघा याला काय झालं आहे, काकडीला छान पाणी सुटलं आहे, कांद्याला पाणी सुटलं आहे, टोमॅटोमध्ये तर रस असतोच. आता हा जो भाग आहे याला पाणी सुटलं, मग त्यासाठी यामध्ये सातूचं पीठ वापरलं जातं. 1, 2 आणि 3, हे 3 चमचे मी सातूचं पीठ टाकलेलं आहे. हे सातूचं पीठ याला लावल्यावर बघा हे सगळं जे होतं ते घट्ट झालं आहे. आता यामध्ये थोडेसे पोहे, थोडे मुरमुरे, म्हणजे पोहे मुरमुऱ्यांचा क्रंच नाहीसा होत नाही. आपल्याला यात काहीच टाकायचं नाही. आता हे बघा हे असं सगळं कोरडं होतं. काकडीचा छान सुगंध या पोह्यांना येतो. आता यामध्ये हे थोडंसं जे डाळं होतं ते मी घालून घेते, चव येण्यापुरतं डाळ.
हे थोडं डाळं घातलं आहे आणि आता हे थोडे शेंगदाणे. हे शेंगदाणे माझे भाजलेले आहेत. जसे बेळगावी अलिपाक पोहे लागतात तसंच हे लागतं. हे तिकडे वणीकडे ही रेसिपी फार केली जाते आणि खाल्ली जाते. त्यावेळेस काही शेव वगैरे मिळायची नाही, त्यामुळे मी शेव किंवा खोबरं, ओला नारळ मला आवडतो तो मी काही घेतला नाही आहे. आता सगळंच मिळतं, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. बेसिक रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला दाखवली. आता आपली रेसिपी तयार झाली आहे. यामध्ये मी आधी पोटात थोडीशी कोथिंबीर टाकते. या रेसिपीचा खमंग सुवास साऱ्या घरभर पसरला आहे. आता बघा, ही रेसिपी मी एका प्लेटमध्ये काढते. तर आपली रेसिपी तयार झाली आहे. आता त्याच्यावर सजवायसाठी मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकत आहे. त्याच्यावर मी थोडेसे काकडीचे तुकडे असे वरून घातले जातात. असे म्हणजे आम्हाला कागदावरच मिळायचं, कागदावर असं ते द्यायचे. झालं आणि मग हे खायचं. कारण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर काकडी मिळणं फार दुरापस्त असायचं. ॲव्हेलेबल जे असतं ते डाळ व शेंगदाणे. टोमॅटोसुद्धा फार क्वचित मिळायचा, आत्ता होता मी टाकला, असंच असायचं. आता हे आपण सगळं केलं आहे. डाळिंबाचे दाणे मात्र मिळत असत, शेती असल्यामुळे आम्हाला तो एक प्रकार होता. तर ती खायची सवय असल्यामुळे ते डाळिंबाचे दाणे मी या रेसिपीमध्ये तुम्हाला घालून दाखवते. भरपूर अवेलेबल असायचे आणि आम्ही तेच खायचो, यामध्ये काहीही नाही. तरी बघा, हे काकडी आणि सत्तूचे पोहे किती छान दिसत आहेत. आपली रेसिपी 2 मिनिटात तयार झाली. लहान मुलांसाठी ही रेसिपी, जिमवाल्यांसाठी ही रेसिपी, म्हाताऱ्या माणसांसाठी ही रेसिपी अगदी खूप छान आहे, पौष्टिक आहे. लोणच्याचं तेल घातल्यामुळे मला वरून कच्चं तेल लागलं नाही म्हणून मी घातलं नाही. 2 मिनिटात झटपट होणारी ही रेसिपी आहे. घरामध्ये आपलं सगळं साहित्य असतं. हल्ली तर लोणची पण आपण रेडीमेडच आणतो, त्यामुळे लोणची आपल्या घरात तयार असतात. जे असेल ते, आंब्याचं लोणचं साधारणपणे खेड्यामध्ये वापरलं जायचं आणि आमच्याकडे खाराचा लोणच्याचा प्रकार असतो. तर तो खार त्या लोणच्याला वाळून तयार असतो. तो वाळलेल्या खाराचं लोणचं घालायचं, ते हाताने कुचकरायचं आणि मग त्याच्यावर कच्चं तेल घालायचं. आता माझ्याकडे रेडीमेड होतं ते मी टाकलं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. ही रेसिपी करून पहा. खायला अतिशय पौष्टिक लागते आणि खरोखरच ती पौष्टिक आहे. धन्यवाद.